ब्रेकनंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा। गेल्या 48 तासांपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली असून शहराच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय। नारी भागात पावसाच्या पाण्याने तलावाचं रूप आलेलं असून लोकांना घराबाहेर पडणं देखील अवघड झालंय। आज गुरुपौर्णिमा असल्याने अनेकांना मंदिरात जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते। मागच्या 48 तासापासून ज्या प्रकारे नागपूर शहरामध्ये मुसळधार पाऊस येत आहे त्यामुळे नारी भागातलं हे चित्र आपण बघत आहे। नारी भागामध्ये या संपूर्ण वस्तीमध्ये कशा प्रकारे तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि पूर्ण रस्त्यांमध्ये ज्या प्रकारे पाणी साचलेलं आहे त्यामुळे या भागातील जे नागरिक आहे त्या नागरिकांना घराच्या बाहेर निघणं देखील मुश्किल झालेलं आहे। तुम्ही अवतीभोवती सगळीकडे बघा, तेच दृश्य तलावासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा बाजूचा ओपन जिम आहे, ओपन जिमचं देखील तुम्ही दृश्य बघू शकता कशा प्रकारे पूर्ण तलावाचं स्वरूप या छोट्याशा मैदानाला आलेलं आहे आणि घुटण्याच्या वरपर्यंत पाणी या भागामध्ये आहे। त्यामुळे नागरिक असो किंवा छोटे मुलं असो यांना देखील मोठा त्रास होत आहे। हे जे घर आहे विशाल बोरकर यांचं घर आहे। विशाल बोरकर यांच्या घरी जर का तुम्ही दृश्य हे बघितलं तर त्यांच्या घराच्या आतमध्ये पाणी शिरलेलं आहे, हॉलपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि आजूबाजूचं जे ड्रेनेज सिस्टीम आहे ते कोलॅप्स झालेलं आहे। कारण की ज्या प्रकारचा मुसळधार पाऊस सातत्याने कोसळत आहे त्यामुळे घराच्या आतपर्यंत हे पाणी गेलेलं आपण बघू शकतो की त्यांनी पक्ष्यांचे पिंजरे असतील, छोट्या मुलांचं खेळणं असेल किंवा इतर जे साहित्य आहे ते सगळं सध्या पाण्यामध्ये गेलेलं आहे। आपण त्यांना विचारूया, मला एक सांगा की कधीपासून ही स्थिती आहे? ही तर आम्ही जेव्हापासून आलो 4-5 वर्षापासून इथे पाणी तसं साठवत। आता या वर्षीच्या पावसामध्ये 3 दिवसापासून सतत पाऊस आहे आतमध्ये। 3 दिवसापासून हो, तुमचं सगळं म्हणजे जीवनमानच डिस्टर्ब झालं सगळं? हो ते तर आहे। अच्छा, काही सामानाचं नुकसान झालं? काही सामानाचं नुकसान झालं। काकू असाच त्रास आहे नेहमीचा? नेहमीचा त्रास आता बाहेर निघायचं म्हटलं तर नाही, बाहेर निघायचं तेच आहे। आता कुठं जायचं हे असलं तर मध्ये घुटण्यापर्यंत पाणी आपल्याला पाहायला मिळतं। काही तरुण आपण त्यांना विचारूया, मला एक सांग, पाणी बाहेर न निघण्याचं कारण काय? पाणी बाहेर निघण्याचं कारण हे असू शकते की जे गटर लाईन आहे ते चोकेत झाल्यामुळे त्याच्या पाणी जायचा रस्ता नाही आहे। ड्रेनेज सिस्टम कोलॅप्स झाल्यामुळे ही सर्व परिस्थिती उद्भवलेली आहे। नागपूर वेधशाळेने जो इशारा दिला आहे की पुढचे 48 तास असाच पाऊस राहू शकतो, त्यामुळे आणखी परिस्थिती गंभीर होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये देखील असंच चित्र आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। सखल भागामध्ये असेल किंवा नदीकाठी असेल, नाल्याकाठी जे लोक राहतात त्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे।